नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड चॅप्टर फर्स्ट. मागील लेक्चरमध्ये आपण रोल ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑडिट ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड याचा अभ्यास केला होता. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे composition. The composition of the AASB Auditing and Assurance Standard Board जे आहे याचं composition is fairly based, याचा जो आधार जो आहे attempt to insurance participation of all interested group of the standard setting process. ज्या लोकांना स्टँडर्ड सेटिंग प्रोसेसमध्ये इंटरेस्ट आहे अशा सगळ्या लोकांचा जो पार्टिसिपेशन जे आहे हे AASB कॉम्पोजिशनसाठी यामध्ये घेतलं जातं. अपार्ट फ्रॉम अमॉंग इलेक्टेड मेंबर ऑफ द काउन्सिल ऑफ द ICAI मध्ये जे इलेक्टेड जे मेंबर जे आहे हे फॉलोइंग आर ऑल्सो रिप्रेझेंटेड AASB जे आहे याला रिप्रेझेंट करत असतात. त्यामध्ये फर्स्ट आहे इमिनंट मेंबर ऑफ द प्रोफेशन वेदर इन इंडस्ट्री ऑर इन प्रॅक्टिस ॲज कोऑपरेटेड मेंबर ऑफ द बोर्ड. जे इमिनंट मेंबर जे आहे जे प्रोफेशन्समध्ये जे ऑडिट प्रोफेशनमध्ये इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करत असतात असे जे मेंबर आहे यांचा सहभाग यामध्ये असतो. सेकंड, वन स्पेशल इन्व्हिटी फ्रॉम इच 3 रेग्युलर बॉडीज. यामध्ये प्रत्येक जी रेग्युलर बॉडी आहे त्यामध्ये 3 प्रमुख लोकांना इन्व्हाइट केलं जातं. एक्झाम्पल द सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याला आपण सेबी असं आपण म्हणतो, त्यांचे मेंबर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मेंबर अँड द इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी. म्हणजे 3 ज्या संस्था आहेत यांचे मेंबर देखील या AASB काउन्सिलमध्ये असतात. यामध्ये सेबी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी. थर्ड वन स्पेशल इन्व्हिटी फ्रॉम द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. इंडियन इन्स्टिट्यूट जे मॅनेजमेंट आहे त्यांचा देखील एक मेंबर असतो. ऑर फ्रॉम एनी अदर परमनंट ॲकॅडमिक अँड रिसर्च ऑर्गनायझेशन ॲज कन्सिडर्ड ॲप्रोप्रिएट. त्याचबरोबर जे याच्याशिवाय किंवा इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटच्या मेंबर नसेल तर त्याऐवजी अदर परमनंट ॲकॅडमिक अँड रिसर्च ऑर्गनायझेशन जे आहे यांनी कन्सिडर केलेला ॲप्रोप्रिएट मेंबर या ठिकाणी घेतला जातो. नेक्स्ट आहे वन स्पेशल इन्व्हिटी फ्रॉम परमनंट इंडस्ट्री असोसिएशन. ज्या कायमस्वरूपी इंडस्ट्री असोसिएशन आहे त्यांचा एक इन्व्हाइट केलेला मेंबर असतो. नेक्स्ट वन स्पेशल इन्व्हिटी रिप्रेझेंटिंग पब्लिक इंटरेस्ट. ज्यांना पब्लिक इंटरेस्ट आहे असे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. यामध्ये प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे मेंबर घेतले जात नाही. द स्पेशल इन्व्हिटी मेन्शन ॲट थ्रू अबव द सेकंडमध्ये जे आहे आणि 5 नंबर जे आहे यामध्ये अबव द डिसाईड इन कन्सुलेशन विथ द प्रेसिडेंट ऑफ द इन्स्टिट्यूट. जे इन्स्टिट्यूटचे प्रेसिडेंट असतील त्यांनी सांगितलेला. फर्दर स्पेशल इन्व्हिटी डू नॉट कॉन्स्टिट्यूट द मेंबर ऑफ द बोर्ड ॲज रेफर्ड इन दिस डॉक्युमेंट्स. तो जो इन्व्हिटी जो आहे हा या मेंबरचा किंवा जे बोर्ड आहे या बोर्डने इन्व्हाइट केलेला मेंबर यामध्ये नसतो. पुढे आहे टर्म ऑफ द मेंबर. मेंबरची टर्म किती काळ असते. द टर्म ऑफ द चेअरमन ऑफ द बोर्ड इज 3 इयर. बोर्डचा चेअरमन असतो याची 3 इयर असते. वेअर सच पिरियड ऑफ 3 इयर एक्सीड द टर्म ऑफ द काउन्सिल ऑफ ICAI ड्युरिंग विच द चेअरमन हॅज बीन अपॉइंटेड. द टर्म of the chairman is restricted to above mentioned term of the council. 3 वर्ष त्याचा कालावधी जर असतो आणि या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये चेअरमन जो आहे याला रिस्ट्रिक्टेड करण्याचा अधिकार या ठिकाणी आहे. द काउन्सिल ऑफ द ICAI मे fill any vacancy of the office of the chairman and the chairman as so appointed hold office for the unexpired term of the council.
The term of other member of the board and the special invitee is 1 year. However, in case the period of 1 year exceed the term of the council during which the member have been appointed, the term of the member restricted to the above mentioned term of the council. त्यानंतर attendance of the meeting. Each AASB meeting requires the presence in person of at least 1/3 of the member of the board. However, the AASB meeting were at a standard or statement at whatever stage uh, in proposed to be considered require attendance of at least 2/3 of the AASB member in person or by simultaneous telecommunication link. In case any member of any ASB absent himself from 3 consecutive meeting of the board or the ASB will bring such fact of the attention of the council. जे अटेंडन्स जे बोर्ड आहे या संदर्भात each AASB meeting require the presence in person of at least 1/3 of the member of the board. म्हणजे मेंबर ऑफ बोर्ड आहे ॲटलिस्ट 1/3 जे मेंबर असतील हे मीटिंगसाठी अवेलेबल पाहिजे. हाऊएव्हर द ASB मीटिंग वेअर ॲट अ स्टँडर्ड ऑर स्टेटमेंट ॲट वेअर स्टेज इज प्रपोज्ड टू बी कन्सिडर रिक्वायर अटेंडन्स ॲट अटलिस्ट 2/3 ऑफ ASB मेंबर किंवा 2/3 जे ASB मेंबर जे आहे या मीटिंगसाठी उपलब्ध असावेत इन पर्सन ऑर बाय simultaneous telecommunication link. 7. In case any member of AASB absents himself from 3 consecutive meeting of the board, the ASB would bring such fact of the attention of the council. Next आहे brief study of standard on auditing issued by ICAI. ICAI जी आहे यांनी जे काही स्टँडर्ड या ठिकाणी इश्यूड केलेले आहे याची ब्रीफ स्टडी यामध्ये थोडक्यात दिलेली आहे. Auditing and Assurance Standard with the formation of the Auditing Practice Committee in 1982, now known as the Auditing and Assurance Standard Board of AASB. ICAI has issuing a series of Auditing and Assurance Standard or AAS by the September 2004. ICAI had brought out 32 AAS as follows. Auditing and Assurance Standard issued by ICAI. यांनी जे काही जे काही स्टँडर्ड तयार केलेले आहेत यामध्ये त्याचे कोडिंग आहे SQC हा पहिला आहे. यामध्ये क्वालिटी कंट्रोल फॉर फर्म दॅट परफॉर्म ऑडिट अँड रिव्ह्यू ऑफ हिस्टॉरिकल फायनान्शियल इन्फॉर्मेशन अँड अदर ॲश्युरन्स अँड रिलेटेड सर्व्हिस एंगेजमेंट या संदर्भातील नियम यामध्ये आहेत. SA 200 overall objective of the independent auditor and conduct of an audit in accordance with the standard on auditing. SA 210 granting the term of auditing engagement. SA 220 quality control for audit of financial statement. SA 230 audit documentation. SA 240 the auditor responsibilities relating to fraud in an audit of financial statement. SA 250 consideration of laws and regulation in an audit of financial statement. SA 260 communication with those charged with governors. SA 265 communicating deficiency in internal control to those charged with governance and management. SA 299 responsibility of joint auditors. SA 300 planning and audit financial statement. SA 315 identifying and assessing the risks of material misstatement through understanding the entity and its environment. 320 materiality in planning and performance and audit. 330 the auditor response to assessed risks. 402 audit consideration relating to an entity using a service organization. 450 evaluation of misstatement
identified during the audits. 500. Audit evidence. SA 501. Audit evidence specific consideration for selected item. SA 505. External confirmation. SA 510. Initial audit engagement opening balance. SA 520. Analytical procedure. SA 530. Audit sampling. SA 540. Audit accounting estimate including fair value accounting estimate and related disclosure. Next one, SA 550. Related parties. SA 560. Subsequent event. SA 570. Going concern. SA 580. Written representation. SA 600. Using the work of another auditor. SA 610. Using the work of internal auditor. SA 620. Using the work of an auditor expert. SA 700. Forming an opinion and reporting on financial statement. SA 705. Modification to the opinion in the independent auditor report. SA 706. Emphasis of matter paragraph and other matter paragraph in the independent auditor report. SA 710. Comparative information corresponding figure and comparative financial statement. SA 720. The auditor responsibility in relation to other information in documents containing audited financial statement. SA 800. Special consideration audits of financial statement prepared in accordance with special purpose framework. SA 805. Special consideration audit of single purpose financial statement and specific element accounts or item of a financial statement. 810. Engagement to report on summary financial statement. SRE 2400. Engagement to review financial statement. SRE 2410. Review interim financial information performed by the independent auditor of the entity. SAE 3400. The examination of prospective financial information. SAE 3402. Assurance report on control at a service organization. SRS 4400. Engagement to perform agreed upon procedure regarding financial information. SRS 4400. Engagement to comply financial information. त्यानंतर क्वेश्चन आहे. First question. Explain the standard setting process followed by auditing and assurance standard board. Second question. Explain the role of auditing and assurance standard board in India. Third question. Explain the role international auditing and assurance standard board. Fourth question. Explain the importance and need of auditing standard. या पद्धतीने 4 क्वेश्चन आहे. या पद्धतीने आपलं चॅप्टर क्रमांक जे फर्स्ट जे आहे हे पूर्णपणे संपलेलं आहे. या चॅप्टर क्रमांक फर्स्ट जे आहे या चॅप्टर क्रमांक फर्स्ट हे आपलं 16वं लेक्चर होतं. म्हणजे 16 लेक्चरच्या माध्यमातून चॅप्टर क्रमांक फर्स्ट याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे आणि यातून अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर जे पुढील लेक्चर जे आहे हे थोडेसे तुमच्यासाठी नवीन आहेत आणि याचा अभ्यास तुम्ही या अगोदर केलेला नाही. याच्यापर्यंत जो काही अभ्यास आहे तुम्ही यामध्ये बऱ्यापैकी केला होता. त्यानंतर पुढील लेक्चर जे आहे थोडेसे स्लो सांगण्याचा आणि जास्तीत जास्त मराठीमध्ये घेण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाईल. यानंतर विद्यार्थ्यांनी मी जे क्वेश्चन 2 पार्टमध्ये यामध्ये दिलेले आहेत ते क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चनचं नोट्स तयार करायचे आहे.
यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरला कंटिन्यू करूया. धन्यवाद.